नमस्कार. आज माझ्या सोबत या ललिता मधुकर पाटील आहेत, ज्या कोल्हापूर जिल्ह्यामधील एक सोनाळी म्हणून गाव आहे तिथून आलेत. मला वाटतं किती वर्षानंतर तुम्ही इथे आलाय? 8-9 वर्ष झाली. 9 वर्ष झाली. ओके. तर तुम्ही जानेवारी 2017 मध्ये इथे होता. काय तक्रार होती म्हणून आला होता? तरी त्यावेळी मला ब्रेस्ट कॅन्सरचं ऑपरेशन झालेले. ब्रेस्ट कॅन्सर होतं? हो होता. ओके. ते ऑपरेट करून आला होता? ऑपरेट करून इथं आलेली मी. बरं. त्यानंतर 10 दिवसाचं शिबिर केलं. 1-2-3 वर्ष ट्रीटमेंट पूर्ण केली. पूर्ण केल्यानंतर वर्षाला पेट स्कॅन 5 वर्ष केले. केल्यानंतर माझं म्हणजे पूर्ण क्लिअर झालं आणि 5 वर्षांनी मी आता गेली 8-9 वर्ष ठणठणीत बरे. कुठली बीपी शुगर वगैरे म्हणजे कुठलाही आजार नाही. शिवांबू काय सांगितलं ऑपरेट केलं त्यावेळेला? ऑपरेट केलं त्यावेळी डॉक्टरनी मला केमो ते वगैरे घ्यायला सांगितलेलं. केमोथेरपी तर मला 7-8 वर्ष औषधं तरी घ्या, गोळ्या तरी घ्यायला लागणार, नाही तर केमोथेरपी तरी करायला लागणार. पण सरांना तुम्हाला भेटल्यानंतर सांगितलं की बाबा केमोथेरपी न करता तुम्ही इकडे या. मग केमोथेरपी न करता मी लगेच 1 महिन्यानंतर लगेच ऍडमिट झाले. 10 दिवसाचं शिबिर केलं. मी माझी पूर्ण तयारी केलेली. मग कुठलीही केमोथेरपी वगैरे काही करणार नाही. त्यामुळे न करता मी तर किती महिने पथ्य केलं? पथ्य 6 महिने केलं. 6 महिने काय काय खात होतात? कशा पद्धतीनं पथ्य होतं? 6 महिने फ्रुट्स खायचे, काढे प्यायचे, ते म्हणजे ह्याचे नैसर्गिक आहार सगळं. दर वर्षाला पेट स्कॅन केलं तर त्याच्यामध्ये काही कुठलं विकनच नाही, काही नाही, कुठलंच नाही. म्हणजे गेल्या आता 9 वर्षामध्ये काहीही त्रास नाही. मग बाकीच्या डॉक्टरांना परत दाखवलं का ते? मग 1 वर्षानंतर सारंग सर म्हणले, तुम्ही म्हटला की बाबा त्या डॉक्टरांना दाखवून ऑपरेशन केलेलं. तिथं दाखवायला गेल्यानंतर ते डॉक्टर म्हणले की नाही, तुम्ही 1 वर्षानंतर इथं आलाय, तुम्हाला केमोथेरपी वगैरे करायला पाहिजे, तुम्ही असं कसं हे केलं. तर मग आल्यानंतर समजलं की बाबा आपल्याला काही नाही तर आपण काही घ्यायचंच नाही, करायचंच नाही. त्यांना पण आश्चर्य वाटलं. त्यांना पण आश्चर्य वाटलं की बाबा ब्रेस्ट स्कॅनचे रिपोर्ट असे नॉर्मल आले. त्यामुळे मी आता व्यवस्थित आहे आणि मी हॅपी आहे. मी प्रत्येकाला सांगते शिवांबू घ्या. म्हणजे माझ्यामुळे माझ्या मैत्रिणी वगैरे म्हणजे इकडे ट्रीटमेंटला जरी नाही आल्या तरी ते शिवांबू घेतात. माझ्या घरचे सगळे घेतात. होय, माझा शिवांबू चालूच आहे. हा चमत्कार नाही तर काय आहे, किंवा हे शिवांबूमुळे किती सहज शक्य होत आहे. कॅन्सर वरती इलाज नाही असं नाही आहे. किमो रेडिएशन शिवाय सुद्धा तुम्ही जीवन पद्धतीमध्ये बदल घडवून आज गेल्या 8-9 वर्षामध्ये या ताईंमध्ये हा फरक दिसतोय. तर हे एक चमत्कारच आहे. मला असं दर्शकांना सांगायचं आहे की घाबरून जायचं नाही आहे. ठीक आहे, जर गाठ मोठी असेल, ठीक आहे, आपण ऑपरेशन केलंय तरी सुद्धा त्याच्यावरती इलाज होऊ शकतो. ज्यांनी किमो रेडिएशन घेतले त्यांना पण मी सांगेन की बाबा थोडंसं नैसर्गिक जीवनशैली ठेवा, आपण या आजारावरती नक्की मात करू शकतो. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.